नवी मुंबईतील MIDC परिसरात असंख्य लहान मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना गॅस सिलेंडरचा फटका बसला आहे. मुलांच्या परीक्षा चालू असल्यामुळे त्यांना वेळेवर जेवण देण्यासाठी गॅस सांभाळून वापरावा लागतो. त्यामुळे घरातून जेवण आणता येत नाही. बाहेर हॉटेलवर मिळेल या आशेने येतो, मात्र हॉटेलमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे मालक चुलीवर जेवण बनवत आहेत. चुलीवर जेवण बनवण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे वेळेवर कामावर सुद्धा जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही वेळा उपाशीपोटी काम करावे लागते. हॉटेल मालक म्हणाले की आमच्याकडे 25 कामगार होते. गॅस टंचाईमुळे सर्व पदार्थ बनवू शकत नाही. 20 कामगार हे गावी गेले आहेत. चुलीवरती पदार्थ बनवण्यास कोणीच तयार नसल्यामुळे फक्त 5च कामगार आहेत. ठराविकच पदार्थ बनवतो आणि ग्राहकांना देतो. MIDC मध्ये अनेक हॉटेल आहेत, छोटी मोठी हॉटेल आहेत आणि इथला जो कामगार सुद्धा आहे हा पण एक सर्वसामान्य कामगार म्हणून या ठिकाणी असंख्य कामगार या रबाल MIDC असेल, शिरवणे MIDC असेल, दिघा MIDC असेल, या ठिकाणी हे कामगार काम करतायत आणि प्रत्येक हॉटेलमध्ये ते जेवायला जातात. त्यांच्यासाठी इथे व्यवस्था केली जाते. पण आता जे का युद्धाचं जे भडका उडालेला आहे त्याचा परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणात हे छोट्या छोट्या किंवा मोठे हॉटेल मालक आहेत त्यांच्यावर हा मोठा परिणाम झालेला आहे. आज तुम्ही पाहताय हॉटेलचे मालक स्वतः या ठिकाणी आज चपात्या इथे बनवत आहेत, कारण आज महिला सुद्धा गॅसवरती त्यांना सवय झालेल्यामुळे त्या चुलीवर चपात्या बनवायला तयार नाहीत. त्यामुळे स्वतः मालकाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. ही परिस्थिती आज या ठिकाणी. काय सांगाल सर, ही आज तुमच्यावरती वेळ आलेली आहे? काय सांगणार आता मी समोर आम्ही स्वतः ही चपाती लाटलो कस्टमर द्यायला, कोणी काम करणार तयार नाही. पुरे सगळं गाव गेलेले. आता माझ्याकडे 20-25 माणसं होते, आता फक्त राहिले 6 माणसं. आता मला सांगा, इथे आपण एक गॅसवरती बनवायचो, आता इथे तुम्ही शेगडी सुद्धा दाखवलेली आहे. आता शेगडी ही तरी चालते का इलेक्ट्रिक वरची? नाही त्याच नाही. तसं सिगडी आणा तर इंडक्शन गॅस बनणार काय तर नाही. जे आम्हाला सोय होते ना गॅसवर, तो काम तो क्वालिटी ह्याच्यावर देऊ शकतो नाही आम्ही. आता तुम्ही चूल वगैरे काय बनवलेली आहे का? आहे 2 पाठीमागे 2 बनवलेले चूल. ते पण या चुलीवरती कोण काम करतं? 4 कुक माझ्याकडे होतं, दोन्ही गाव गेलेले. आता फक्त 2 राहिलेले. ते पण म्हणतात आम्ही पण गाव चालणार आहे. ते बघतात काय कधी गॅस येणार आहे, कधी गॅस येणार आहे. आम्ही काय कदा सांगतो की येईल. ते पण खूप हे झालेले. तो पण करू जाणार परत आम्हाला बंद करायला लागणार आहे. मग आता तुम्ही म्हणताय की बंद करायला पाहिजे. मग या कामगारांची किंवा तुमची परिस्थिती कशी असणार आहे या काळामध्ये? आता काय जाम हे होणार आहे. आता एवढी पैसे आम्ही टाकलेले हॉटेलला, एवढी आता काम सगळं गाव गेले परत. धंदा पण नाहीये. खूप आमचे बडे आयटम होते, सगळं बंद झालेलं आहे. नाश्ता काय नाही, फक्त आम्ही बघतो आता राईस प्लेट. फक्त राईस प्लेट. तुझे काय होणार आहे? भाडं आहे, लाईट बिल आहे, पगार आहे. त्यांनी सांगितले की ते लाईट बिल बघितलं तर लाईट बिल आहे, याचं भाडं आहे, कामगारांचा पगार आहे आणि परत कस्टमरांना सुद्धा या ठिकाणी सांभाळायची वेळ येते. अशी परिस्थिती आज या युद्धाच्या या संकटामुळे हे सर्व यांच्यावरती निर्माण झालेली आहे. सकाळी नाश्त्यासाठी फक्त उसळ बनवते, जेणेकरून मिसळ कमीत कमी लोकांना नाश्ता देता येईल. बाकीच्या वेळेस फक्त रेडी लाईव्ह काउंटर सगळे आमचे बंद झालेत. फक्त त्याच्यामुळे आता जे लंचसाठी फक्त थाली जे सकाळी बनवून ठेवतो तेच आम्ही दिवसभर विकू शकतो. त्याच्यापेक्षा बाकीचं नाश्ता सगळं बंद केलेलं आहे. आता हॉटेलमध्ये पूर्ण हे तुम्ही बघताय टेबल, हे पूर्वी भरलेले टेबल असायचे, परंतु जवळजवळ 90% टेबल आज खाली आहेत. हे जे 2 कस्टमर या ठिकाणी बसलेले आहेत, आज हे दररोज या एका छोट्या कंपनीत काम करतात. तिथे क्या कहेंगे आपकी जो आप ये होटल में आते हैं नाश्ता करने के लिए आते हो, तो आज की परिस्थिति क्या है? हम लोग छोटा सा कंपनी में काम करते हैं और अभी अपना घर में भी गैस नहीं है, तो हम लोग खाना खाने के लिए कहाँ जाएंगे? होटल में आते हैं, होटल में भी गैस नहीं है तो होटल में भी कुछ नहीं मिलता है, तो हम लोग करेंगे तो क्या करेंगे? आपको क्या लग रहा है? हमको यही लग रहा है गैस जल्द से जल्द चालू करे, क्योंकि बहुत ही परेशानी हो रहा है। छोटे से परिवार से हूँ, अभी छोटे से फैमिली से काम करते हूँ, बाहर का घर पे भी कुछ बनाने को लिए गैस नहीं है, बाटला नहीं है, क्या खाएं क्या। होटल भी जाते हैं कुछ अपने पसंद के खाने के लिए, यहाँ भी बोलते हैं नहीं जो बना है वही खाओ, क्योंकि बाटला मिल ही नहीं रहा। ऐसा क्या कारण, क्यों नहीं मिल रहा? नवी मुंबई परिसरामध्ये ठाणे बेलापूर पट्टीच्या पूर्वेला MIDCचा हा मोठा पट्टा आहे. जवळजवळ 3000 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत.
परंतु आता जर आपण पाहिलं तर इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा फटका मोठा बसलाय. कारण गॅस टंचाईमुळे आज या ठिकाणचे जे कामगार आहेत त्या कामगारांना आज खायला सुद्धा मिळत नाही. पण आज या ठिकाणी तुम्ही बघता ही चूल पेटवली गेलेली आहे. इथे असंख्य कामगार या ठिकाणी उदरनिर्वाह म्हणजे खाण्यासाठी येतात. परंतु आता गॅस नसल्यामुळे त्यांना या हॉटेल मालकालाही एक पंचायत झालेली आहे की आता नेमकं करायचं काय. परंतु त्यांनी एक या ठिकाणी आता लाकडं विकत आणलेले आहेत आणि त्या लाकडावरती बाहेर फुटपाथवरती आता ते जेवण बनवून या कामगारांना ते जेवायला देणार आहेत. ही परिस्थिती आहे. कधी परिस्थिती सुधरेल हे सांगता येत नाही असंही त्या मालकाने सांगितलेलं आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.